नमस्कार. आज आपण एका नवीन प्रोडक्टची माहिती घेणार आहोत. हे प्रोडक्ट आहे बघा. नाव आहे ब्रीज. ब्रीज म्हणजे काय? हवेची झुळूक. हे प्रोडक्ट आहे स्कायटेन यांचं. स्कायटेनने हे प्रोडक्ट आणलेलं आहे. आता पण काय सो कॉल्ड मल्टीनॅशनल कंपनीचं प्रोडक्ट सगळं संपूर्ण स्त्रिया वापरतात आणि हे प्रोडक्ट बाजारात अवेलेबल आहे. याला पर्याय म्हणून त्यांनी हे आणलेलं आहे आणि ह्यांचा दावा आहे की हे प्रोडक्ट कितीतरी पटीने ह्या प्रोडक्टपेक्षा चांगलं आहे. तर आज तो दावा खरा आहे का हेच आपण आता चेक करणार आहोत. कारण हे खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आणि स्त्रियांच्या खूप जवळचा विषय आहे ऍक्च्युली. हे अनाइन सॅनिटरी नॅपकिन यांनी आणलेलं आहे बाजारात आणि हे आत्ता सॅनिटरी नॅपकिन मिळतात ते या प्रकारचे सॅनिटरी नॅपकिन मिळतात. अशाच पद्धतीचं प्रोडक्ट तुम्ही आतापर्यंत वापरलं तर ह्याच्यामध्ये लिहिलं आहे बघा, हे 4 थरांचं प्रोटेक्शन. त्या चार थर आहेत का? हाय ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी, सेफ, असं काय काय विरुद्ध लावून हे प्रोडक्ट विकलं जातं. तर आपण ते चेक करणार आहोत. पहिली गोष्ट तर हे साईज बघून हे कुठलं एक्सेलचं साईज आहे असं मला वाटत नाही. तर हे ते प्रोडक्ट आहे. हे प्रोडक्ट आपण आता ओपन केलं. याने जो गम वापरलाय ना हा केमिकलचा गम असतो पहिलं आणि त्याने इचिंग वगैरे होतं. तर हे प्रोडक्ट आपण इथं लावलेलं आहे आणि हे आहे ना, हे स्कायटेनचं प्रोडक्ट आहे ब्रीज. याच्यामध्ये 10 पीसेस आहेत आणि तुम्हाला एकाच पॅकेटमध्ये 2 महिन्यांचं प्रोटेक्शन मिळते. आणि हे बघा यांचं पॅकिंग अतिशय उत्कृष्ट पॅकिंग आहे. याचं पॅकिंग तसं नव्हतं. याच्यामध्ये किडं मुंग्या झुरळ्या जाऊ शकतात, इन्फेक्शन होऊ शकतं नाही का. तसं याच्यामध्ये काही जाऊ शकत नाही. किड्या मुंग झुरळ याच्यामध्ये काही जाऊ शकत नाही. आणि हा दावा कसा खोटा ठरतो त्यासाठी मी तुम्हाला हे प्रोडक्ट या पाण्यामध्ये असं बुडवून दाखवतो. जर ह्याच्यामध्ये 2 थेंब पाणी सुद्धा जात नसेल तर ती किड्या मुंग्या झुरळ वगैरे त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. बरोबर? का असं का झालं? तर ह्याचा पेन्सिल पॅक आहे. हा पेन्सिल पॅक आहे. बरोबर? हा पॅक आपण उघडला तर ह्याच्या वरच्या बाजूला फक्त थेंब आहेत पाण्याचे. आतमध्ये कुठेही त्याचा काही झालेलं नाही, कुठंच गेलेलं नाही. तर हे प्रोडक्ट असा आपण ओपन करायचा. हा पेन्सिल पॅक आहे. तो त्याला अशा प्रकारे ओपन करावा लागतो. हा आपण पेन्सिल पॅक त्याचा बाजूला केलेला आहे. बरोबर? याला 2 ठिकाणी स्टिक आहे. ह्याला विंग्स आहेत, याला लिकेज साईड गार्ड आहे. तर हे आपण विंगचं स्टिक काढलं आपण. आता हे प्रोडक्ट आपण इथं टेस्टिंगसाठी घेतलेलं आहे. बरोबर? साईज मध्ये किती फरक आहे बघा. ह्याच्या जवळपास 1.5 पट हे प्रोडक्ट आहे. हे एक्सेल म्हणतात पण हे ऍक्च्युली हे एक्सेल आहे. 290 mm ची ह्याची कॅपॅसिटी आहे. ह्याची कॅपॅसिटी 20 ते 30 मिली आहे. ह्याची कॅपॅसिटी 150 मिलीच्या आसपास 150 मिली आहे असं हे सांगतात. ही कॅपॅसिटी आपण चेक करणार. त्याच्या अगोदर फिजिकल ह्याच्यामध्ये डिफरन्स काय ते तुम्हाला मी दाखवतो. याला लिकेज साईड गार्ड नाही, याला लिकेज साईड गार्ड आहे. त्याच्यामुळे इथून साईडला लिकेज होणार, याच्यामध्ये साईडला लिकेज होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट ह्याची कॅपॅसिटी 25 ते 30 मिली, ह्याची 150 मिली. त्याच्यामुळं टू मच डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट ह्याच्या पॅकिंगमध्ये आणि ह्याच्या पॅकिंग मधला फरक मी तुम्हाला आत्ताच सांगितला. तिसरी गोष्ट ह्याची वरची लेअर पूर्णपणे प्लास्टिकची आहे आणि प्लास्टिक शरीराला अतिशय अपायकारक आहे. ह्याची संपूर्ण लेअर आणि पूर्ण पॅडच नॅचरल कॉटन पासून बनवलेला आहे. बरोबर? आता राहिला प्रश्न ह्याच्या आतमध्ये काय ऍब्सॉर्बंट मटेरियल काय आणि ह्याच्यामधला असतो ऍब्सॉर्बंट मटेरियल काय ते आपण पुढे जाऊन बघू. पण साधारणतः स्त्रिया 14 वर्षापासून मुली वापरतात. 30 वर्षापर्यंत पहिलं मूल होण्याचं वय असतं. तोपर्यंत लगातार 16 वर्ष हे प्रोडक्ट वापरतात. हे प्रोडक्ट वापरल्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. इन्फर्टिलिटी असेल, फंगल इन्फेक्शन्स असेल, गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशयाचं इन्फेक्शन असेल, या सगळ्या गोष्टी जाणवतातच. त्याच्याबरोबर चिडचिडेपणा, निरुत्साह हे जाणवतं. अनियमित पिरियड्स हे सुद्धा ह्याच प्रोडक्टचं देणं आहे. हे प्रोडक्ट आतापर्यंत आपल्याकडे ऑप्शन नव्हते पण हे प्रोडक्ट आपण वापरत होतो. शिवाय हे सतत ओलसर राहतं. त्याच्यामुळे अजून फंगल इन्फेक्शन वाढणं, इचिंगचे प्रॉब्लेम होणं हे सगळं तर तुम्हाला जाणवतच. हे तुम्हाला आता दिसेलच. आता आपण ऍक्च्युली याचं टेस्टिंग करायला जर गेलो तर आपण ह्या टेस्टिंगसाठी काय करणार आहे, तर हे पाणी आहे, कलरचं पाणी आहे. याच्यामध्ये आपण ही सिरिंज टाकणार आहे
याच्यामध्ये आपण फक्त 20 मिली पाणी घेणार आहे. हे 20 मिली पाणी आपण घेतलं. हे कलर का केलंय? सगळ्यांना समजावं आणि दिसावं म्हणून. हे 20 मिली पाणी आपण ह्या सो कॉल्ड मल्टीनॅशनल कंपनीच्या पॅडमध्ये आपण हे टाकलेलं आहे. आता अजून आपण 20 मिली पाणी घेऊया आणि हे 20 मिली पाणी आपण हे स्कायटेनचं प्रोडक्ट आहे ब्रीज ग्रीन आणि सॅनिटरी नॅपकिन ह्याच्यामध्ये टाकून आपण बघूया. या कंपनीचा दावा आहे की आमचं प्रोडक्ट कितीतरी पटीनं चांगलं आहे. त्याच्यामुळे आपण काय करू, यांना डबल कॅपॅसिटीनं त्याचं टेस्टिंग करूया. ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे ह्यांची एक्स्ट्रा कॅपॅसिटी असं म्हणतात. तर आपण हे 2 आपण सिरिंज टाकले. 40 मिली झालं. त्याच्यानंतर आपण अजून एक टाकूया त्याच्यामध्ये सिरिंज. बरोबर. आता हे तुम्ही स्वतः बघितलं की याच्यामध्ये आपण काय केलंय, 20 मिली लिक्विड टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये त्याच्या 3 पट म्हणजे 60 मिली लिक्विड आपण इथं टाकलेलं आहे. ओके. आता याच्यावर आणि ह्याच्यावर हात ठेवला तर हा मला पूर्णपणे ओलसर जाणवतंय. बघा कॅमेरातून तुम्हाला दिसत असेल. बघा पाणी सरळ सरळ पुढं पास होतंय. पाणी पूर्णपणे ओलसर आहे. बघा पाण्याचा थेंब सुद्धा पडलेले तुम्हाला इथं दिसतील. एवढंही ओलसर आहे. माझा हात पूर्णपणे ओला आहे. बरोबर. ओके. आता त्याच्याऐवजी हे प्रोडक्ट, या प्रोडक्टमध्ये कितीही कुठेही माझा हात तुम्हाला ओला असलेला दिसणारच नाहीये. दुसरी गोष्ट, आता आपण हे जे लेयर्स किंवा आतमध्ये काय मटेरियल आहे, कंटेंट आहे, हे आपण बघायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला बघा हे पहिलं लांबतंय पूर्ण. वरचे लेयरच प्लास्टिकचे आहे. प्लास्टिक शरीराला खूप अपायकारक आहे. योनी मार्गामधून ते शरीरामध्ये प्रवेश करतं, गर्भाशयामध्ये जातं. 28 प्रकारचे घातक रसायनं शरीरामध्ये इंजेक्ट केली जातात आणि क्रॉनिक डिसीजेस होतात. बरोबर. तर आई बरोबर बाळांचं आरोग्य सुद्धा धोक्यात आहे, नवजात अर्भकांचं. तर हे प्रोडक्ट वापरू नका असं मी तरी तुम्हाला इशारा देतो. आणि असे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत की जे स्त्रिया सर्वांसमोर सांगू पण शकत नाहीत आणि त्यांना काय त्रास होतोय ते आपल्याला कळत पण नाही. असं असतं. ओटीपोटातलं दुखणं असेल, कमरेचं दुखणं असेल, त्याच्यानंतर पायाचे गोळे येणे, हा जो प्रकार असतात हे सगळे पिरियड्समध्ये स्त्रियांना जाणवतात. खूप चिडचिड होते स्त्रियांची आणि अल्टिमेटली त्यांच्या कामावर आणि सांसारिक जीवनावर त्याचा खूप इफेक्ट होतो. आता हे प्रोडक्टचं वरची लेअर जर आपण काढली, यांनी सांगितलं आपल्याला 4 लेअरचं प्रोटेक्शन आहे, बॉक्सवर दिलेलं आहे. 4 लेअर वगैरे ह्याच्यात काहीच नाही. हे वरची लेअर ती पण प्लास्टिकची आहे आणि तुम्हाला सांगतो ह्या वरच्या लेअर मधूनच पाणी पडतंय. बघा दिसतंय. अजून ऍब्सॉर्बंट मटेरियल बाजूलाच आहे. ही वरचीच लेअर आहे. बरोबर. हे ऍब्सॉर्बंट मटेरियल म्हणजे काय आहे नक्की? नक्की आपल्याला काय दिलं जातं? पैसे घेऊन आपल्याकडून काय दिलं जातं? बघा हे सगळं पूर्ण ओलसर आहे. त्याच्याच बरोबर एकच लेअर आहे आणि दुसरी लेअर म्हणजे हे ऍब्सॉर्बंट मटेरियल. ह्यांच्याकडे कुठेही 4 लेअर नाहीतच. हे पाणी 20 मिली आपण टाकलं तर त्याची अशी अवस्था आहे. इतकी वाईट अवस्था आहे या पॅडची. बघा काही सुद्धा नाही याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये काय वापरलं असेल ऍब्सॉर्बंट मटेरियल म्हणून तुम्ही अंदाज लावू शकता जरा. हे बघा कागदाचा लगदा वापरलेला आहे, न्यूजपेपरचा लगदा. आता हा लगदा आपलं रक्षण कसं काय करू शकतो, हा प्रश्न खरं तर ह्या सो कॉल्ड मल्टीनॅशनल कंपनीला आपण विचारला पाहिजे. आजपर्यंत कधी विचारला नाही. ठीक आहे, आपल्या हाताच्या दुसरं अल्टरनेटिव्ह चांगले प्रोडक्ट्स आलेले आहेत. तर हे ते मटेरियल आहे, कागदाचा लगदा, खाली काहीच नाहीये आणि अशा प्रकारचे हे प्रोडक्ट आहे. तर अतिशय तद्दन नाही का फसवणारं प्रोडक्ट मला तरी वाटतंय तसं. आता ह्याचं बघूया आपण. याला बघा इथं साईडला लिकेज साईड गार्ड आहे. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल. हे लिकेज साईड गार्ड आहे. त्याचं डिझाईन पण अतिशय चांगलं आहे. हे बघा हे जे लिकेज साईड गार्ड आहे ना, हे पहिल्यांदा आपण काढलं. हे साईडला लिकेज साईड गार्ड असतं. पूर्णपणे सुका आहे. एवढं 60 मिली पाणी
टाकून सुद्धा हे कुठं गेलं हे मलाही लक्षात कळत नाहीये. बघा हे झालं. त्याच्यानंतर ह्याची लेअरिंग आपण चेक जर करायचं म्हटलं तर हे बघा, हे ह्याच्या जर लेयर्स काढायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये लेयर्स दिसतात बघा. एक लेअर आहे, त्याच्यानंतर ही दुसरी लेअर आहे. ह्या दुसऱ्या लेअरच्या आतमध्ये हे अनाइन सॅनिटरी चिप आहे, ग्रीन अनाइन चिप आहे. ही काय करते, निगेटिव्ह आयन स्त्रियांच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करते आणि त्यांना उत्साह जाणवतो, त्यांचं रक्ताभिसरण सुधारतं आणि त्याच्याच बरोबर त्यांचे ओटी पोटातलं दुखणं असेल, कमरेचं दुखणं असेल, हातापायाला गोळे येणे, हे सगळे आजार बरे होतात. स्त्रियांना उत्साह वाटतो, निरुत्साह जातो त्यांचा निघून. तर त्याचं हे काम करते, ही अनाइन चिप त्याचं काम करते. शिवाय ही बॅक्टेरिया मारण्याचं काम करते. अँटीबॅक्टेरियल चिप आहे, ह्याच्यामुळे बॅक्टेरिया पनपत नाही. ह्याच्यामध्ये काय होतं, मानवी शरीरामध्ये 2.5 तासामध्ये बॅक्टेरिया तयार होतात, ते मरतात आणि स्मेल यायला चालू होतो या प्रोडक्टमध्ये. या प्रोडक्टमध्ये ओलसरपणा वर कुठेही जाणवत नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यात बॅक्टेरिया तयारच होत नाहीत. शिवाय अनाइनच्या ते चिप, ग्रीन अनाइन चिप ते बॅक्टेरिया मारून टाकते, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची दुर्गंधी वगैरे बाजूच्या बसलेल्या माणसांना जाणवत नाहीये. ही खालची लेअर, त्याच्यानंतर वरचा लेअर, त्याच्यानंतर अनाइन सॅनिटरी नॅपकिन, त्याच्यानंतर ही वरचा लेअर आहे. हे 4 झाले. लिकेज साईड गार्ड 5 आणि ह्याच्या खाली परत 3 लेअर आहेत. असे 8 लेअर. ह्यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच ह्याच्यात 8 लेअर आहेत. शिवाय ही जेल आहे बघा, ह्याच्यात आपण 60 मिली पाणी टाकून सुद्धा हे अजून सुद्धा सुट्टी आहे, बरोबर. म्हणजे ह्याच्यात अजून 50 मिली पाणी बसू शकतं. ही जेली पपई आणि अलोवेरा पासून बनवलेली. पपई आणि कोरफडीचा गर आहे ना, त्याच्यापासून ही जेली बनवलेली आहे आणि शरीरासाठी अतिशय चांगली आहे, थंडावा देणारी आहे, विषतत्व शोषून घेणारी आहे. याच्यामध्ये ते सगळं लिक्विड शोषण घेतलं जातं आणि ते बाहेर सोडलं जात नाही. हे जे पावडर फॉर्म मध्ये असतं ना, ते क्रिस्टल फॉर्म मध्ये येतं. आणि हे बघा, ह्याच्यामध्ये कितीही दाबलं आपण, कितीही दाबलं तरी त्याच्यातून एकही थेंब पाणी बाहेर येत नाही, ते सोडतच नाही. हात सुद्धा माझा कोरडा आहे, अजून सुद्धा ती जेली सुट्टी आहे, अजून सुद्धा ह्याच्यामध्ये पाणी बसू शकतं. अशा प्रकारचं आहे ही जेली. काय काय काम करते तर अलोवेरा आपल्याला माहित आहे आपल्या शरीरातील विषतत्व शोषून घेतो. तर आपल्या शरीरामध्ये काय केमिकल रेसिड्यू असेल, विषतत्व काय असतील, टॉक्सिन्स काय असतील, तर ते शोषण घेतले जातात. आणि इतकी थंड आहे की उन्हाळ्यामध्ये जो उन्हाळ्याचा त्रास वगैरे जाणवतो ना, फंगल इन्फेक्शन जाणवताना, ते बरं करण्याचं काम सुद्धा हे अलोवेराची जेली करते. इतके सगळे प्रोडक्ट आहे. बरं, 24 तासामध्ये एकदाच बदलायचं आहे, हे दिवसातून 6 वेळा मिनिमम बदलायचं आहे. तर अशी शरीराची हेळसांड करू नका. हे प्रोडक्ट अतिशय चांगलं आहे आणि हे सर्वांसाठी मी स्वतः रेकमेंड करतो. आणि जे पुरुष असतील त्यांनी आपल्या स्त्रियांसाठी हे अवेलेबल करून द्या. सर्वांनी ह्याचा प्रचार प्रसार करा आणि सर्वांपर्यंत स्त्रिया पण पोचवा, असं मी सर्वांना आव्हान करतो. आणि मी थँक्स म्हणेन स्कायटेलला की त्यांनी इतकं चांगलं प्रोडक्ट बाजारामध्ये आणलं. धन्यवाद.